हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहे. MSCB, AE आणि JEसाठी. मग ते महा ट्रान्सको असेल, महा जेनको असेल किंवा महा डिस्कॉम असेल, या सगळ्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल असणार आहे आणि ज्याने तुमची प्रिपरेशन नक्कीच बूस्ट होईल अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. सो फर्स्ट पॉईंट आहे एरर ॲनालिसिस. मग त्यात एरर म्हणजे काय, त्यानंतर एररचे दोन मेन टाईप्स आहेत, स्टॅटिक एरर आणि डायनॅमिक एरर. मग स्टॅटिक एररचे परत 3 टाईप्स पडतात, ग्रॉस एरर, सिस्टमॅटिक एरर आणि रँडम एरर. ओके, मग त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड काही छोटे मोठे टर्म्स असतील. पर्सेंटेज लिमिटिंग एरर म्हणजे काय, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, ते आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर बेसिक्स ऑफ मेजरमेंट. मग मेजरमेंटचे जे काही बेसिक टर्म्स असतील, मग त्यात ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय, मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय, त्याशी रिलेटेड आपण एरर कसं कॅल्क्युलेट करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय. मग सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचं परत आपण क्लासिफिकेशन केलं आहे, इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट्स, रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स आणि इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट्स. मग हे तुम्हाला डिटेलमध्ये माहीत पाहिजे. त्यानंतर व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स, मग त्यात PMMC आला, MI आला, EDM आला. PMMC म्हणजे परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल, त्यानंतर MI म्हणजे मूव्हिंग आयन आणि EDM म्हणजे इलेक्ट्रोडायनॅमोमीटर. तर हे सगळे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्स डिटेलमध्ये माहीत पाहिजे. त्यानंतर रेंज एक्सटेन्शन ऑफ PMMC, म्हणजे PMMCची जर आपल्याला रेंज एक्सटेन्शन करायची असेल तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, जर आपल्याला ॲममीटर म्हणून किंवा व्होल्टमीटर म्हणून यूज करायचं असेल तर. ओके, त्यानंतर मेजरमेंट ऑफ पॉवर, म्हणजे पॉवर मेजरमेंटसाठी आपण कोणकोणते मेथड्स यूज करणार आहे. मग त्यात ब्लॉन्डेल्स थेरम आला, त्याचं स्टेटमेंट माहीत पाहिजे तुम्हाला, त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ एनर्जी, मग एनर्जी आपण कसं मेजर करणार आहे, त्याचे मेथड्स कोणते कोणते आहेत. त्यानंतर त्यात एनर्जी मीटर कॉन्स्टंट काय आहे, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटीज, म्हणजे मेन जे काही इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत, RLC, रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, त्याचं मेजरमेंट आपण कसं करणार आहे, त्याचे मेथड्स तुम्हाला माहीत पाहिजेत. मग लो व्हॅल्यूसाठी कुठले यूज करणार आहे, मीडियम व्हॅल्यूसाठी कुठले यूज करणार आहे, हाय व्हॅल्यूसाठी कुठले यूज करणार आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर AC आणि DC ब्रिजेस, मग AC ब्रिजेस कोणते, DC ब्रिजेस कोणते, कोणता आपण कशासाठी वापरणार आहे. त्यानंतर पोटेन्शिओमीटर आणि इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शिओमीटर आपण कशासाठी यूज करणार आहे. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट्स ट्रान्सफॉर्मर, मग परत त्याच्यात CT आणि PT आलं, म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. मग कुणाचं कनेक्शन आपण कसं करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर कॅथोड रे ऑसिलेटर अँड डिजिटल व्होल्टमीटर. कॅथोड रे ऑसिलेटर म्हणजे CRO आणि डिजिटल व्होल्टमीटर म्हणजे DVM. ओके, मग प्रत्येकाचं डिटेलमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितले MSCB, AE आणि JE एक्झामसाठी. सो मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.